सर्व दुख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। विकालय पठे नित्यं धन धान्य समन्विता। महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके। हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके। मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये। पूज्य मंगल भूपस्य मनुवंश ससंतति। संसार मंगलधारे सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा। मंगल सुखप्रदे मंगल आयु रक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश विलोक उजागर। अंजलि पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी। कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा। कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन। प्रभु चरित्र सुनवे को रसिया राम मोक्ष रूप धरि विकट रूप धरि लंक जरावा। सनकादिक ब्रह्मादिक मुनीसा जम कुबेर दिक्पाल जहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीना। तुम्हारो मंत्र विभीषण माना। जुग सहस्र लोचन पर भानु। प्रभु मुद्रिका मेल मुख माई। सुगम अनुग्रह तुम्हारे देते। हो तन आज्ञा बिनु पैसारे। तुम रक्षक काहू को डरना। महावीर जब नाम सुनावे नाशे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर संकट ते हनुमान छुड़ावे मन
भक्त कहाई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जो सत बार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरहु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पितदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पितदम्बे जय जय जगदम्बे माता की जय। एक भक्ताचा फोन होता की आम्ही अमरावतीला जातो. अमरावती म्हणजे अंबाबाईचं रुक्मिणीचं दर्शन घेऊन दुसऱ्या बाजूला एकविरा देवीचं मंदिर आहे, त्याचं महत्त्व सांगा. ते जे एकविरा देवीचं मध्ये नाला आहे त्याला आंबा नदी असं म्हणतात, पण सर्वसाधारण नाल्याचं स्वरूप आहे त्याला. आता सुंदरधारा असेल, प्रथम त्याला आंबा नदी असं म्हणत होते. तिथे घाट सुद्धा आहे. आता काही लोक त्याला आंबा नाला म्हणतात. त्याच्या पलीकडे एकविरा देवीचं मंदिर आहे. इकडे आईसाहेबांचं मंदिर आणि तिकडे एकविरा मंदिर आहे. या मंदिराला जाताना आता रस्ता चांगला झाला आहे, पूल बांधला गेलेला आहे. पण हे कधीपासून आहे? तिथे हनुमंताचं मंदिर असून हनुमंत व्यायामशाळा पण आहे. एकविरा मोठी देवी का रुक्मिणी मोठी असं लोकांच्या मनात येतं. कारण श्रद्धा असते कमी, पण त्याच्याविषयी जिज्ञासा काही लोकांची जास्त असते. तर पुरातन काळापासून म्हणण्याची प्रथा पडलेली आहे की अंबादेवीला लहान देवी असं म्हणतात आणि एकविरेला मोठी देवी असं म्हणतात. तर त्याचं कारण काय आहे? तर एकविरा देवी हे रेणुका देवीचं रूप आहे, डोळ्याला पण आहे. एकविरा काल रात्री महारात्री मार्कंड पुराणामध्ये वर्णन आहे. दोन्ही रूप अंबादेवीच्या बहिणी मानल्या गेलेल्या आहेत. लहान बहीण कोणती मोठी बहीण कोणती याचा निर्णय काही देता येणार नाही. साधारणतः हे एकविरेचं मंदिर 1660च्या सुमाराला जनार्दन स्वामी नावाचे एक सत्पुरुष होते, यांनी हे मंदिर स्थापन केलं. आंबा नाला त्यावेळेला छोटा होता. हे जनार्दन स्वामी आंबा नाल्याच्या तिकडच्या बाजूला राहत होते. इकडच्या बाजूला आईसाहेबांचं मंदिर म्हणजे रुक्मिणीचं. केव्हा केव्हा 16व्या शतकात असं झालं की तेव्हा तिथे वस्ती असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून पण रम्य वातावरण होतं, एवढं गोष्ट खरं. निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे त्या आंबा नदीचा ओढ अगदी स्वच्छ होता आणि दुसऱ्या बाजूला आईसाहेबांचं मंदिर. म्हणून हे जनार्दन स्वामी तिकडच्या बाजूला पहिलं तीराला राहावं, रोज अंबाबाईचं दर्शन करावं आणि आपण तिथे राहावं. जनार्दन स्वामीची समाधीसुद्धा तिथे आहे आणि तिथे एक विहीर आहे
ती 50 फूट ते 60 फूट खोल आहे. जनार्दन स्वामी त्या विहिरीत जाऊन स्नान करायचे आणि संध्या करून तिथे एक असा कपार आहे, त्या कपारामध्ये ध्यानस्थ राहील. आता रोज जगदंबेचं म्हणजे आईसाहेब रुक्मिणीचं दर्शन करण्याचा नियम त्यांनी घेतला होता. आता नित्यनियम असताना हे जे संन्यासी किंवा ब्रह्मचारी लोक आहेत, हे काही झालं तरी आपला नित्यनियम सोडत नाही. सुटतो कोणाचा? एक तर अश्रद्धावानाचा आणि संसारी माणसाचा. संसारी माणसापुढे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्याला त्याचा नियम निभवणं कठीण जातं. मग या संसारी माणसाने काय करायचं? नित्यनेम त्याचा व्हावा याकरता व्यवहारी जाणं ठेवावं. हे जमलं तर जावं रोज देवाच्या दर्शनाला, नाही तर दर्शनाच्या वेळेला आपल्याच घरात बसून देवाचे मानस ध्यान करा. हे गुरु सांगितले तुम्हाला आणि त्यामुळे तुमची काय होते? जीवाची सगळी तगमग. आता मी बऱ्याच स्त्रियांना मुलांकरता गणपती प्रदक्षिणा देऊन देवळात नका जाऊ. आपला पाटावरचा गणपती देवातला पाटावर काढायचा आणि घरातच एक प्रदक्षिणा घाला. म्हणजे बाई सकाळीच करून मोकळी होती. ती 8 वाजता निघाली, सासरा आला. कशी काय जाईन ती? बरं, सासरा मोठा खट्याळ, सुनांपुढे सासऱ्यांना नामावं लागतं केव्हा केव्हा. आता सांगितलं तर त्याला काय आहे, तर स्त्रियांना मानस करता येतं. ते काही काम करत असताना त्यांनी जर ठरवलं की देवाचं ध्यान करायचं तर ते बरोबर करूनच घ्या. पण त्यांना तो काळ अनुकूल पाहिजे. म्हणून स्त्रियांना व्रत सांगताना अनुकूल व्रत सांगावे. त्यांच्याकडून व्रताचं खंड होतं. जसं मुलीला गर्भधारणा राहिली तर दुसऱ्या महिन्यापासून तिला उपास बंद करायचे असतात, पण आपल्या सासवा ऐकत सोमवार चालूच ठेव, नाही ठेवायचं. तुम्ही त्या बाळावर अन्याय करता जन्माला येणाऱ्यावर. तुम्हाला माहीत नसतं ते. शास्त्रानं नाही सांगितलं आहे. प्रसूतीनंतर 7 ते 8 महिन्यानंतर उपास सुरू करायचे. त्या बालकाच्या दुधावर परिणाम व्हायला नको. अशी जी आजी आहे ना, तो मग नातू तिचे चिमट्या घेतो. पहा तुम्ही, त्या नातवांनी तुम्हाला चिमट्या घेतल्या असेल, तुम्ही त्याच्या आईला उपाशी ठेवला. उपासच बंद करायचे. आता मी भारतालिका सुद्धा नाही सांगतो, पोरी मला भेटणार वाटे करायचं नाही, मी बसलो आहे. तो करायचा नाही, तो अन्याय आहे तो शरीरावर. कारण ते शरीर 2 जीवाचा सांभाळ करतं, पण आपल्याला माहीत नसतं ते. कोणी काही सांगतं, कोणी सांगतं हा बाबा तुमच्या सुने मग उपास निघून आला, आता काही खरं नाही असं म्हटलं की तुम्ही बिच्चू. तिला उत्तर दिलं पाहिजे की त्या बालकाचं रक्षण होणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर काय सांगतात? नाही तुम्ही सरळ खा. कारण बालकाचं पोषण होणं महत्त्वाचं. असं करा ना, त्या सुनेचे उपास तुमच्या पोराला देऊन द्या ना. हा, त्याला द्या की तिचे उपास तू कर. असं करत नाही तुम्ही. त्या जीवावर अन्याय करा. आणि आणखी हरिभक्ती करतात. नित्यनियम स्त्रियांना का दिलेला आहे? त्यांचा नित्यनियम मोडत नाही, कारण त्यांना त्या अवस्थेमध्ये ते द्यायचं नाही आहे. आता परवा ते याच्यात फोनवर सुटकाचा उपास करायचे नाही, मग आता केले आहे तर शेवटच्या दिवशी आम्हाला कोण जीव झाले असे फोन येतात. आता याचा निर्णय सुद्धा झाला की आपल्याला शुद्ध अन्न पाहिजे, म्हणजे दुसऱ्याकडून आलं पाहिजे ताट रोज देवाला. असं कोण देणार या जगात? म्हणून ते उपास करायचे ना. आता उपास सोडायची वेळ आली, अजून सुद्धा काय, मग आता आम्ही काय करायचं म्हटलं ना उपास. असं आहे. कारण पूर्वीची कशी शेजारची माझ्या मी तुला करतो उपास. आता तसं राहिलं नाही. शेजारची जाऊ म्हणते मला कुठे वेळ आहे तुला बंद करायला. म्हणून अनुकूल काळ आणि प्रतिकूल काळ 2 काळ असतात. सदोदित अनुकूल काळ राहत. आता मला कोणीतरी विचारला, म्हटलं बा प्रकृती मिळे अष्टमीला मी 1 वेळा जेवलो. म्हणजे चांगलं झालं. हे पण काही लोक म्हणतात जेवायला पाहिजे होतं. आता त्यांच्याकडून तो उपवास निरंकार होणार होता म्हणून त्यांचे तुमचे आहे का नाही म्हणजे चक्कर येतं मग जेव. कारण तुमची प्रकृती जर तुम्हाला मदत करणार नाही
तर तुम्ही व्रत करू शकत नाही. या प्रकृतीने तुम्हाला साथ दिली पाहिजे आणि त्याकरता ही प्रकृती आपल्या ताब्यात पाहिजे. त्याच्याकरता भगवतीची आराधना करायची. तर यांचा नियम असा होता, आपलं उदाहरण असं चाललं आहे की अंबाबाईचं दर्शन करायचं, नाल्याला पूर आला, इतका पूर आला, आता पहा आपण पाहतो त्यांना जाणं शक्य नाही म्हणून त्यांनी अन्न आणि पाणी बंद केलं. तेव्हा आईसाहेब स्वप्नात गेल्या, अंबाबाई अरे वेड्या, तू या माझ्या संसारी लोकांच्या मंदिरात कशाला येतो? तुझ्या पर्णकुटीपासून, यांनी पर्णकुटी बांधली होती, तुझ्या पर्णकुटीपासून 22 पावलं चालत ये, तिथे एक दगड सापडेल, त्यात तो कोर आणि त्याच्या खाली मी आहे. मी कधीचीच वाट पाहत होती की मला वरती यायचं आहे, असा कोण आहे की मला वरती काढेल. कारण त्या यमनांच्या काळामध्ये त्या मूर्त्या दाबून दिलेल्या होत्या. आपत्काल होते, मंदिर भ्रष्ट होत होते म्हणून आईसाहेब दाबून दिलेल्या होत्या लोकांनी. त्या जनार्दन स्वामीला स्वप्न पडलं आणि ते लगेच उठले, कोरलं तर आईसाहेबांचा मधला बाणा आहे ना तसा बाणा निघाला आणि त्या ठिकाणी त्यांनी आईसाहेबांची स्थापना केली, स्नान केलं, नैवेद्य दाखवला आणि जेवले. अमरावती शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर नंदगाव नावाची पेठ आहे. हे लहानसं गाव आहे. हे 1640च्या सुमाराला बंधुल गोत्रामध्ये पेटकर कुटुंबाला जनार्दन स्वामीचा जन्म झाला. हे शुक्ल यजुर्वेदी माध्यान्ह शाखेचे ब्राह्मण होते. जनार्दन स्वामीचा जन्म, त्यांच्या पाठीवर 2 भाऊ झाले, पण एकाचं नाव चिंतामण, दुसऱ्याचं नाव शंकर. आणि भगदेवाचा मुलगा अनंत, त्याच्यापुढे नारायण व त्याच्यापुढे अंबादास. अंबादासाच्या पुढे श्रीनिवास महाराज. श्रीनिवास महाराज सुद्धा विरक्त असून वेदाभ्यास त्यांनी केला. त्यांचा मुक्काम अंजनगाव सिंगी येथे आहे. श्रीनिवास महाराज जनार्दन स्वामीची 7वी पिढी आहे. जनार्दन स्वामी हे बालपणी खोडकर होते. त्यांची आई दळाला बसली तर ते काय करायचे, दळणावर खडे मारायचे. आई रागवली, तिने काम बंद ठेवलं आणि धरलं आणि जनार्दन स्वामीला ठोकलं. ठोकल्यावर त्यांनी सांगितलं, जा म्हणे आजपासून तुझा इतिहास आणि घराईचा इतिहास. असे जे जनार्दन स्वामी होते हे अमरावतीला येऊन राहिले. निमित्त शोधताय. हे जे मुळात नैष्टिक ब्रह्मचारी लोक असताना हे असं काहीतरी निमित्त शोधतात घरात आणि मग घराचा त्याग. विषयत्व त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. आई वडील पण आवडत नाही त्यांना, कारण त्याच्याशिवाय विरक्त राहता येत नाही. काय केलं त्यांनी, उंचपुरी गोरीपान प्रकृती होती, पिळदार शरीर होतं, दाढी, कमरेला लंगोटी, किंचित दिसायला तेवढ्यापुरते वस्त्र घालायचे आणि नंतर कोकिनावर राहायचे. शेवटपर्यंत संन्यास नाही घेतला, तसेच राहिले ब्रह्मचारी. नाथ महाराजांचे गुरु ते जनार्दन स्वामी वेगळे आणि हे जनार्दन स्वामी वेगळे. जनार्दन स्वामी लौकिक राजदरबारापर्यंत गेले होते. तत्कालीन निजामानं जनार्दन स्वामीला शेती दिलेली होती. मंदिराच्या पश्चिम बाजूला फुलबाग लावायचं, तिथे व्यायामशाळा काढायची, वस्तू उभ्या करायच्या आणि आयुर्वेद विद्यालय निर्माण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. कारण संत जाताना काहीतरी काम करून जातात जगाला, की त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि त्यामुळं पुढे ही व्यवस्था अशीच राहिली. पण 1932 साली आणखीन मंदिर पुढे आलं. इकडे अंबाबाईचं आणि तिकडे त्यांचं. ज्याप्रमाणे इकडे पूजा चालते त्याचप्रमाणे एकविरेच्या मंदिरामध्ये सुद्धा तशीच पूजा चालते. तिथेही देवीचे पाठ होतात, हरिभजन होतं, हवन होतं आणि स्वामींची पुण्यतिथी होते. एकविरा मंदिरामध्ये कार्तिक वद तृतीयेला तर द्वादशीपर्यंत जनार्दन स्वामींची पुण्यतिथीच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रम केलेले जातात.
आणि विशेष म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होलिका उत्सव या एकविरेच्या मंदिरामध्ये जास्त साजरा केला. कारण होळी केली म्हणजे सगळा समाज एकत्र येतो. त्या काळामध्ये त्यांना समाजाचं एकत्रीकरण करणं आवश्यक वाटत होतं. स्वातंत्र्याच्या आधी आपला समाज विखरून जातो. आपले लोक तर आपल्या परमार्थाचे भावतं, हे आपलं मंदिर नाही, आपलं मंदिर ते म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा भेटतं. असं नाही, मंदिर कुठेही असो तिथे दर्शनाला गेलंच पाहिजे. तर मंदिर कशा करता आहे? मनाला धीर मिळण्याकरता. मंदिराची व्याख्या जिथे आहे की जिथे मनाला धीर मिळतो तिथे मंदिर मिळतो. मंदिर नुसतं दर्शनाकरता किंवा कार्यक्रमाकरता नाही. आपल्या पंढरपुरामध्ये आपल्या सगळ्या मठांनी 2 पैशाकरता शाळांना देऊन ठेवलेले मठ. केवढा त्रास झाला. श्रीमंत लोकांनी मदत केली असते तर शाळेला भाड्यानं देता आलं दिलं नसतं. पण आपण हे पण आत्ता कुठे ते मठ मोकळे झाले. कारण आपण असं दुजा भाग करतो ना, हे त्याचं हे त्याचं. तो समाज एकत्र राहतो. संघटन झालं पाहिजे समाजाचं. समाजाचं विभजन झालं की कुठलीही गोष्ट नीट नाही होत. आणि मंदिरामध्ये कारण आपल्या इच्छेप्रमाणे कार्यक्रम नाही करतायत. मंदिराच्या नियमाप्रमाणे चालावं लागतं. एक लोक काय करतात, बाहेर कार्यक्रम ठेवतात आणि आपल्या इच्छेप्रमाणे तिथे काही करतात. 2-3 वर्ष चालतं, नंतर ते बंद. म्हणून असं हे एकविरेचं मंदिर आहे. तिथे जनार्दन स्वामीनं स्थापन केलेलं आहे. पूर्वी मूर्त्यांची पद्धत कमी होती. बाण होते. रुक्मिणीचा सुद्धा बाण आहे आणि त्याच्यावर आता मुखवटा केलेला आहे. म्हणून अशा प्रकारे आश्विन वद्य द्वितीयेपासून तर कार्तिक वद्य द्वितीयेपर्यंत अंबाबाईचा म्हणजे आईसाहेब रुक्मिणीचा उत्सव चालू होतो. म्हणजे आता कोजागरी पौर्णिमेनंतर जी द्वितीया येईल त्या द्वितीयेपासून तर कार्तिक वद्य द्वितीयेपर्यंत असा अंबाबाईचा महिनाभराचा उत्सव आहे. आता बा सगळ्या लोकांना वाटलं की बा आता नवरात्र सब लाट कमी झाली, किती गर्दी कमी आहे. अच्छा 8 दिवस कसे लोक आले ते. तर असं असतं आपल्याला नवरात्र म्हणजे ते 9 दिवस वाटत नाही. प्रतिपदेपासून तर दिवाळीच्या पाडव्यापर्यंत हे सगळं अंबाबाईचंच उत्सव आहे. आता बघा दीपोत्सव लागेल पौर्णिमेपासून. आकाश कंदील हे आपल्या दिवाळी पुस्तकात मी सगळं समजवलं आहे. म्हणजे आतापासून दिवाळीचा उत्सव आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर अमावस्येपर्यंत 1 महिनाभर लक्ष्मीचाच उत्सव आहे. मग तुमच्या आता आज नवरात्र झालं, 2 दिवस झाले की दिवाळीची कामं सुरू होऊन जातात. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये आईसाहेब प्रवेश करता सगळं झालं पाहिजे. सगळं जेव्हा जसं होत जाईल तसं तसं आपल्याला आनंद होतो. ज्यांचं झालं नाही ते धनतेरसपर्यंत भांडेच घासत बसतं. आणखीन घासायला घेतलं घासली नव्हती, परत राहू दिलं तसं तसं. कारण माणसांना सांगितलं घासणार काय लावलं किती लांब दिवाळी. माणूस नुसतं घासणे आणून द्यायला तयार नाही. आपला नथू जेव्हा मनुष्य मदत करेल तेव्हाच उत्सव होईल घरामध्ये. जोपर्यंत करत नाही आणि संसारामध्ये तर दोघांनी मिळूनच केलं पाहिजे ते, तरच ते काम होतं. नाही तर काम नाही होत. नोकऱ्याने काम होईल पण मालकासारखं मालकींसारखं काम नाही होत. मोले घातले रडाया तेथे कैची आजू कैची माया. म्हणून ते म्हणतात इथे पालखी वगैरे सगळे निघते आणि अन्नदान आणि कीर्तन आणि प्रवचन हे कार्यक्रम होतात आणि शेवटच्या दिवशी गोपाळकालाहून कार्यक्रम थांबतो. अशी ही एकविरेची ही कथा
होऊन आला म्हणून सांगितले. कृष्णार्पणमस्तु. आता आपल्याला आत्मतत्व समजून घ्यायचं आहे, कारण आज प्रवचन होईल, उद्या बंद राहील, परवा एकादशी कीर्तन होईल, परत प्रवचन, मग त्रयोदशी, चतुर्दश आणि पौर्णिमा, म्हणजे पुढचं 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये आत्मतत्व पाहिजे आहे. भगवती हिमालयाला सांगते, हे हिमालया, माझ्याशिवाय संवित अनुभव येत नाही. जनार्दन स्वामीला सुद्धा अंबाबाईचं दर्शन करावं लागलं. समर्थांनी शिवाजीला सुद्धा अंबाबाई भवानीचं दर्शनाचा नियम लावला आणि घरी बसवून घेतली अंबाबाई गडावर. शिवाजी उठले सुटले तुळजापूरला जायचं नाही, घरी बसव. म्हणून आपल्या घरातल्या देवांना सुद्धा आपण तेजस्वी ठेवलं पाहिजे. आपण घरी काही अभिषेक करत नाही, सगळ्या पावत्या भाडून येतो. मग घरचे देव केव्हा तेजस्वी होते? नुसते सोनाराकडे दिले, पालिश केले म्हणजे चकचकतील ते, पण फळांनी देणार ना. म्हणून नाममंत्राचा का अभिषेक होईना, देवांवर झाला पाहिजे. आपण आपले देव जागृत ठेवले पाहिजे. आपल्याला कुठे जायचं म्हणजे देव उपाशीच ठेवून चालले जातो आपण. आज रिसेप्शन आहे म्हणजे तिकडे जाणार, काही करू नका. घरी काहीतरी करावं, देवाला दाखवावं, आपल्या पोटात देवाचा प्रसाद टाकून जावं. पण आपल्याला ती सवय राहत नाही. चुलेला होत आहे आणि स्वतःचं छापावं लागतं. छापावं लागतं. कसं व्यवहारामध्ये सगळे पदार्थ जेवढे आहे हिमालया, त्याच्यामध्ये जर अधिक प्रेम असं तुला वाटावं लागत असेल तर तिथे माझी कृपा आहे, तिथे पदार्थात प्रेम राहा. आता बघा, तुम्हाला घरच्या पदार्थांवर प्रेम नाहीये, तुम्हाला बाहेर, ही भगवतीची आवक कृपा आहे. सांगेल का इतकं कडकपणे नाही सांगत, तुमच्यावर आवक कृपा आहे. तुम्हाला घरचे स्व आई, पत्नी आणि भगिनी यांचं अन्न जे आहे ना, तर शरीरामध्ये आनंद निर्माण. 3 जीव आहे, मोठ्या प्रेमाने म्हटलं पराठा कोणा करता, तो 2 नंबरचा डोकं उठवतो ना, मी एक पराठा करूनच ठेवते त्याचा. दुसरी बाई करीन का? हॉटेलमध्ये गेले तर पराठ्याचे 15 रुपयाचं एक आहे, खातो का? बहीण नाही, माझ्या भावालाही आवडतं, मी आज हे करेल, तो एक मी ती करून ठेवतो. पत्नी करून ठेवतो. म्हणून यांचं अन्न शरीरामध्ये परिणाम करतो. हे बाहेर राहताना घरी आल्यानंतर मस्त मस्त कर, माणूस आल्यावर बोलतोच, कारण त्याचं मन तिकडे. पोरं सुद्धा घरी आले आई असे, त्याचं कारण आहे. हे तुमच्या पोरांनी केलेलं तुम्हाला पटतं, पण तुमच्या नवऱ्यांकरता पटत नाही. त्यांची आई करते, तिला तुम्ही वागवत नाही. असं आहे ना, कारण आईचं प्रेम हे आगळं आहे. तुम्ही तुमच्या पोरांवर करता, पण तुमच्या नवऱ्या मात्र ते आईला करू दे. हा तुमचा दोष आहे. कोण सांगेल तुम्हाला? एक गुरु बिरू नुसते बोलू झाले, हे खरं सांगत नाही तुम्हाला. घरामध्ये प्रेमाची परंपरा वाढली पाहिजे. मनुष्य आल्यानंतर आईला जेवले की नाही तू, एवढं तरी विचारलं पाहिजे. ती जेवतच नाही मुलाच्या आधी, पण तिला विचारलं पाहिजे. म्हणून हे हिमालया, मी ज्यांच्यावर कृपा करते त्यांना घरातलं अन्न हे ज्ञान देतं. म्हणून देवीचं मंत्र काय आहे? अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहि च पार्वती. मागे मी अन्नपूर्णेचे फोटोही वाटले होते घरात दारापुढे लावून. त्यात त्यांचे ते कंपाऊंड झालं, ते फोटो म्हटलं होतो छापखान्यावाला बिचारा तर येत नाही. ते त्रिमूर्ती छापखान्यावाले घरचे होते, वाटेल ते छापायला सांगितलं की छापून येतो. आता कोणी छापखान्यावाला जवळ नाही तर करू काय?
या पुस्तकांच्या किमतीत ते गेले, त्यांनी लक्ष कमी केलं म्हणून जास्ती झाले. नाही तर नित्य उपासनात 5 रुपयात, 10 रुपयात, 15 रुपयात, 25 रुपयात, आता 80 रुपये झाले. कारण डिजिटल चित्र पाहिजे, अक्षर टाईप असा पाहिजे, हे सगळं वाढत जातं. ते कशा करता या सगळ्या उठाठेवी आहे. तर प्रत्येक घरात उपासना झाली पाहिजे, उपासनेला चालवली पाहिजे घरात. म्हणून भगवती म्हणते परमप्रेम एकच स्थानी माझं राहतं. मी ज्या घरावर कृपा करते त्यांच्या घरामध्ये परमप्रेम असतं आणि सगळे आनंदित होतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. आणि असं तुम्ही घरात वागल्यानंतर तुमचं आत्म्यावर प्रेम बसतं. जोपर्यंत तुम्ही व्यवहारातलं प्रेम जिंकत नाही तोपर्यंत तुमचं स्वतःच्या आत्म्यावर प्रेम बसत नाही. देवांनो, तुम्हाला सुद्धा केव्हा केव्हा तुम्ही दैत्यांशी उगत भांडले, दैत्यांना त्यांचं सुख भोगू दिलं नाही म्हणून तुमचा पराजय झाला. ज्याचं त्याला भोगू द्या. मला देवही सारखे आहे, मानवही सारखे आहे आणि दानवही सारखे, ते माझ्यापासूनच रक्षण करा. म्हणून पहा तुम्ही, ज्या ज्या असुराला मारलं तो म्हणाला, आई तू मला मारते पण तुझ्याबरोबर माझं नाव निघालं पाहिजे. म्हणे हो महिषासुर मर्दिनी, आधी तुझं नाव नंतर माझं नाव. मी जरी मारते त्यांना, त्यांच्या दुर्गुणाचा त्यांच्यातून गुण काढते, पण त्यांची कीर्ती वर दिलाय. प्रत्येक राक्षसाला वर दिलाय. डाकिन्याम भीमशंकर, डाकिनी जी होती तिच्या नावाने भीमाशंकर आहे. म्हणजे प्रत्येक शंकराने सुद्धा जे जे राक्षस मारले त्यांच्या नावाने आपलं देवाचं स्थापना केलेली आहे. प्रत्येक मंदिर बाजूने देवांनी त्यांना मारलंय पण त्यांच्यावर प्रेम ठेवलंय की आजपर्यंत त्यांच्या नावाने चाललंय. म्हणून देवी आणि शंकर हे राक्षसांना सुद्धा आपलं मानून त्यांचं नाव जगात चालवतात. रामाचं सुद्धा नाव रावणारी आहे, रावणाला मारणारा. म्हणून ते म्हणतात मी चैतन्य रूप असून आत्मा हा सुद्धा जड आहे. आत्म्याला जर पाहिलं तरी जड आहे, पण मी चैतन्य रूप आहे. ज्ञानही जड आहे पण ज्ञान शक्ती मी आहे. ज्ञानामधली जी शक्ती आहे. आता बघा तुम्ही, ज्ञानाचं काय झालं आहे विक्रय, काय झालं आहे ज्ञान. आता हे कलाकुसरीचं काम होतं ना, ही बाई त्या बाईला शिकवायची, ती बाई. आता कलाकुसरीचे कोर्स आहे आणि 50,000 रुपये लागतात. म्हणजे काय झालं, कलाकुसरी जे दान देत होते लोक, दुसऱ्याला देणं म्हणजे काय, विद्या दान होती, त्याच्यावर 50,000 रुपये खर्च. स्वयंपाक शिकवला, आईकडून नाही शिकायचा, तो कोणता कोर्स आहे त्याला जात आहे कोणी, असं आहे. शेजारी पाजारी शिकवायचे लोक, आमच्या कधी पोळ्याला मी शिकवून देते. सणाच्या पोळ्या लाटायला बाया जायचा. आता म्हणे आम्ही पुलाच्या खालच्या पोळ्या आणतो, पण त्याचे खाली मान घालून असायला लागले लोक. चांगलं नाही ते. इकडून पेट्रोलची गाडी जाते, तिकडून डिझेलची गाडी लागते, त्याला वाट लागते आणि त्याच्यावर आपलं घरचं गावरान तूप टाकायचं मग खायचं. म्हणजे काय आहे काय, आणि कसं काय देवेल नाही वेगळं दाखवणार ना तुम्ही. ते चितळे पण दुसऱ्या पुण्या येतं ना, आपल्या जळवाची बाई जाते. आता हिला वाटणं भेटत नाही त्या पुण्याला कोणी, आपल्या बाया पटकन बसतात. ती एक पोळी वाटली की काकू 8 रुपयाची पोळी आहे, म्हणजे काकू पुढची पोळी मागणार नाही. 8 दुने 16, 2 पोळ्या घालल्या तर 16 रुपये होती. मग काकू थांबत होते. आपण जळगावला आली की मला सांगते की असं आहे पुणे. तुम्ही पुण्याला गेल्यावर असं झालं तुमचं. कारण लोकांना काही गरज होती का, की खिचडी बंधूची आणली ना 8 रुपयाची एक पोळी आहे. काय सांगितली तर आपल्याला उरली पाहिजे. काकूने जर 3 खाल्ल्या तर, म्हणजे तुम्ही स्वाटणं घालताय का.
आपण काय म्हणायचे, लोक पोटभर जेवले पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आता मला किती लोकांनी जर म्हणतात तू उपास सोडा, म्हटलं घरी घेऊन प्रसाद देतो. जसा काला असतो ना तसा तो आईसाहेबांचा काला आहे. हल्ली ते गोड करता आलं असतं साखर आणि दूध घालून, पण लोकांना साखर काय कुठे वाढ वापरण्याची साखर, त्याच्यापेक्षा तिखट बरं आहे, पटकन खाऊन घेतात. म्हणून हे बघ हिमालया देवांनो, मी चैतन्य रूप असून सुद्धा कोणाला कळत नाही. चैतन्यात मी धर्म वाढवतो. म्हणजे जे जगात चैतन्य पहा तुम्ही, नवरात्र आलं की लोकांच्या मनात काय येतं, चैतन्य. दिवाळी आली की काय येतं, चैतन्य. म्हणजे मी लक्ष्मी जगामध्ये चैतन्य निर्माण करते. तुमच्या घरात सुद्धा जास्त पैसा आला की काय होतं, चैतन्य नाही येत, चैन येते. एन्जॉय चैन. भगवती म्हणे मग तिथे मी बिघडवते, बुद्धी बिघडवते. चैनाला पैसा पुरा नाही, मर्यादा आहे त्याला. म्हणून त्यावेळेला चैतन्य हे मी वाढवते, पण चैतन्याबरोबर धर्मही वाढवते. चैतन्य आणि धर्म एकत्र झाला की आत्म्याचं ज्ञान पाहत नाही. तुम्ही या मार्गामध्ये आले की तुमचं चैतन्य जागृत होऊन जातं. काही दोन काय काय इतकी मेहनत करायची, खाण्याला काय लागतं त्याच्या आधी आयता आणून घ्या, थोडंसं खाऊन असं सांगणारे लोक. हल्ली मुलं अशी झाली आहे की आईला स्वतः करायला लावतात. ते म्हणतात नेत्याने घालणार आणि तू कर, अशी मुलं मंडळी निघाली हल्ली. कारण त्यांना कळालं आहे, ते वाचतात की हा पदार्थ कसा तयार होतो, तो पदार्थ कसा तयार होतो, हे त्यांना वाचताय हल्ली ते त्या यूट्यूबवर. गोळ्यासुद्धा याच्याने काय साईड इफेक्ट होतो हे वाचून घेत आहे लोक हल्ली. त्यामुळे संभ्रम मोठा निर्माण झाला आहे. आत्म्याला पूर्वी सृष्टीचा अनुभव संस्काराशिवाय आला का? कारण सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा संस्कार करावा लागला. आत्मा प्रत्येकाच्या शरीरात आला, मग आत्म्यावर संस्कार न करता शरीरावर झाला. पण आत्म्याला संस्कार कळाला म्हणून त्यालाही संस्कार करावा लागतो. आणि आत्म्यावर संस्कार मी करते असाही साहेब म्हणतात. मी शुद्ध चैतन्य आहे. हे पर्वतराजा सुप्ती अवस्थेवर आणि जागृत अवस्थेवर सुद्धा अबुद्धीपूर्वक तुम्हाला काय प्राप्त होतं? एखाद्याने सांगितलं मला हे स्वप्न पडलं, हे खरं होईल का खोटं हे तुला कळण्याकरता तुला जागृती यावी लागेल. आणि म्हणून तत्वाचं उत्पत्ती स्थान जे आहे ते मी आहे. जगात जे तत्व सुरू झालं ते तत्व माझ्यामुळे झालं, भगवती सांग. कारण कर्म दोन्हीभूत आहे. कर्म कसं आहे? भूत आहे. एक चांगलंही आहे, वाईटही आहे. सर्वांच्या कर्माची साक्षी मी इच्छा रूपेण आहे. म्हणून या देवी सर्वभूतेषु इच्छा रूपेण समस्थिता. म्हणून व्यास जन्मेजला म्हणाला काय, तुला काय ऐकायची इच्छा आहे ते सांग, म्हणजे मी सांगतो. सुखदेव राजा परीक्षिताला काय म्हणाले, तुला काय ऐकायची? म्हणे मला मृत्यू जिंकायचा. म्हणजे बैस. म्हणून साधकाची तयारी पाहिजे की मला माझी इच्छाशक्ती अशी आहे. इच्छाशक्ती वाढली की ज्ञान शक्ती वृद्धिंगत होते. कारण मनुष्याला प्रत्येकाला जन्माचं ज्ञान आहेच, त्याचं ज्ञान गुरु फक्त वृद्धिंगत करतो. आणि क्रिया, मग तुमची इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, आणि ते तुम्ही क्रियेत आणलं पाहिजे. कसं? बोले तैसा चाले त्याची वंदा आधी पावले. मनुष्य क्रियाशील होतो. ती क्रिया झाली की सर्व शास्त्र माझ्यामुळे कळतं. आणि म्हणून माझ्या मंत्राला ओम न लावता ह्रीम लावलं जातं. म्हणून देवीचे मंत्राचे ह्रीम किंवा दुम हे बीज मंत्र आहे. या शब्दाचा वाच्यार्थ असा आदित्य सांगतो की सगळे मी आहे. माझ्या ठिकाणी
आदितत्व स्मुक्ष, आकाश तत्व जरी स्मुक्ष असलं तरी माझ्यातून आकाशात आहे. आकाशामध्ये शब्द आहे. आकाश काय करतो? शब्द निर्माण करतो आणि त्याला वायू स्पर्श करतो, तेव्हा तो आपल्याला ऐकू येतो. म्हणजे आकाश आणि वायू यांच्यामध्ये मी आहे. आपल्याकडे सुद्धा आत हृदय आकाश आहे आणि आपला वायू म्हणजे हा नाद आहे. असा जेव्हा आपल्याला येतो, तुम्ही 5-4 सेकंद करून बघा, आपल्यात आनंद निर्माण होऊन जातो. म्हणून ते म्हणतात वायूपासून रूपात्मक तेज निर्माण होतं, तेजापासून रस आणि रसापासून जल तयार झालं, जलापासून गंध आणि पृथ्वी निर्माण झाली. अशीच क्रिया आहे. आई आणि वडील अन्न पाणी जल सगळं खातात आणि त्याच्यापासून आपलं शरीर उत्पन्न होतं. शब्द हा आकाशाचा एक गुण आहे. वायू हा स्पर्शाचा गुण आहे. शब्द आणि स्पर्श दोन्ही गुण मिळून पूर्ण झाले की स्पर्श रूप तिन्ही गुण आपोआप येतात. आपल्याला रूप दिसतं. आकाशामध्ये ढग वाहतात, वेडे वाकडे घेणे देणे आपल्याला दिसले की आपण असं लावतो. लहान मुलगा म्हणतो आई आकाशात काय होतंय? म्हणजे देवाची आई दळते. क्रिया दाखवली. उदकाजवळ शब्द स्पर्श रस आणि रूप चारी आहे. पाण्याच्या जवळ सगळे आढळतात. स्पर्श झाला की आनंद होतो म्हणून वायू आढळतो. पाण्यामध्ये आकाश दिसतं. आपण जर पाण्यात पाहिलं तर आकाश दिसतं म्हणून आढळून येतं. आणि पाण्याला वास पण आहे आणि प्रत्येक पाण्याला रूप पण आहे. म्हणून हे 5 गुण जे आहे ते सगळे माझ्यामध्येच वास्तव्य करतात. कारण म्हणे तुझ्यामध्ये कसं? म्हणे तुझा हरी जो आहे तो समुद्रात झोपलाय ना? म्हणे हा. तो कोणावर झोपलाय? शेषावर. आणि जलामध्ये मी कोण आहे? तुझ्या हरीला सुद्धा मी सांभाळते. ज्याला तुम्ही बसतात विष्णू शेषावर झोपून जाते. जलामध्ये ती आहे. ही आदिमाया कुठून प्रगट झाली? विज्ञानाने गेली जलातून. विद्युत शक्ती ती मी आहे. सर्वात्मक प्रणव रूप मी आहे. व्यासांनी मला ठिकठिकाणी उत्पन्न केलेलं आहे. व्यास कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञानच मला प्रकट करू शकतं. ज्ञानेश्वरांनी म्हणून काय लिहिली? ज्ञानेश्वरी लोपलय ज्ञान जगी हित रेणवाची कोणी. अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. आणि म्हणून ज्ञानाची ज्ञानेश्वरी. नवरात्रामध्ये आपले वारकरी लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. म्हणून मी आज तुम्हाला त्या आजान वृक्षाच्या खाली प्रसाद घ्यायला सांगितलं. आजान वृक्ष आहे तो माऊलीचा. आज झालं तर मोकळा गेला त्याला. सगळ्या लोकांनी प्रसाद घ्यायला त्याच्या काय. इतक्या दिवस सांगितलं नव्हतं मी. म्हणजे जेव्हा डिक्लेअर करा म्हटलं मी बरोबर करेल. पोरांना म्हटलं पोहे करून आणा त्याच्या खाली खाऊ घाला सगळ्यांना. तो सिद्ध झाला. अश्विन शुद्ध नवमी यज्ञ झाला त्याच्याजवळ. सिद्ध वृक्ष झाला. म्हणून ते म्हणतात हे पर्वतश्रेष्ठा मी विराट आहे. मी पंचकृत आहे. पंचमहाभूताचं काम मीच करते. प्रत्येक वृत्तीच्या वेगवेगळी अंतःकरणामध्ये मीच आहे. चित्त मन बुद्धी आणि ज्याचा नाश करायचा आहे ज्ञानी असून त्यांच्यात अहंकाराने घुसते नाही. आणि मग त्याला चांगदेव महाराजांचा अहंकार होता. मुक्ताबाई म्हणाले चांगल्या कोरडा रे कोरडा जिरवला. म्हणून वृत्तीच्या वेगळेपणा सुद्धा माझजवळ आहे. पंचमहाभूताच्या ठिकाणी निरनिराळे रजोगुण माझ्यामुळे होतात. आणि मी जेव्हा संवाद ठरवते तेव्हा या पंचमहाभूतांना जोर देते. चालले ते मग कुदळ काय करते? पाणी सपाचट, वारा सपाचट, भूकंप सपाट. हे मी करते. 5 कर्मेंद्रिय रजोगुणाच्या साह्यानं प्राणात
5 प्राणांना तयार करतात. आपले जे इंद्रिय आहेत हे आत वायू घेताना आतून सोडतात. आपोआप क्रिया होते. काही करावं लागतं का आपल्याला? ऐकण्याकरता काही करावं लागतं का? फक्त आपल्याला काय ऐकायचं हे ठरवावं लागतं. वाचताना आपल्याला काही करावं लागतं का? फक्त काय वाचायचं हे ठरवलं की वाचन सुरू होऊन जातं. पण ज्ञानशक्ती असेल त्याची तो तेवढंच ग्राह्य करू शकतो, ग्रहण करू शकतो. मग ती ज्ञानशक्ती मी आहे. आणि माझ्या त्या 2 रूपाला लोक विद्या म्हणतात आणि अविद्या म्हणतात. विद्या आणि अविद्या एकच आहे. मी विद्यावंताला यश देते म्हणून सप्तशती मंत्र आहे. विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम जनगुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. मी विद्या देते. विद्येनं माणसाला यश मिळालं पाहिजे. हल्ली यशाकरता कोणी करत नाही, फक्त पैशाकरता करतात. आणि ज्यांना यश मिळालंय त्यांना मी दीर्घकाळ लक्ष्मी देते. ज्यांनी विद्येचा उपयोग चांगला केला, समजा तुमच्याकडे घड्याळ दुरुस्तीला टाकलं, ते बंद पडत आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यात काही खर्च नाही आहे. आता यांना उल्लू बनवायचं, पेट्रोलमध्ये टाकायचं, म्हणजे घड्याळातलं मळ निघून जातो. हो, फार बनलेले आहे. किती पैसे झाले? 2000 रुपये. नुसतं पेट्रोलमध्ये टाकलं ना, आम्हाला घड्याळ परत केलं. ही विद्या तुम्हाला आहे. लोक तुमचं नाव घेतात, पण तुम्ही खोटं काम केल्यामुळे ती जी माझी लक्ष्मी येईल ती तुला झोपवल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून लोकांकडे विद्या आहे, पण लोक त्या विद्येने लोकांना लुटत आहे. असं कोणी गुरु सांगू शकेल का हल्ली तुम्हाला मी तुझं चुकतंय? अरे बाप, तू देणगी कुठून देईन आपल्याला? एकच मिळेल तुम्हाला देणगी देणारा कोण? त्याने बुद्धी दिली की देणगी होऊन जाईल. पण तुमचा त्याच्यावर भरोसा पाहिजे ना. तो चालवतो सगळं जग, त्याच्यावर विश्वास पाहिजे. बोलवी का धनी? आता आपण कोणाला फोन केला तरी आम्हाला 100 गुलाब पाठवा, आपला कमळ पाठवा, आले ते. पूर्वी आमचे पटनाईक साहेब असताना दरवर्षी नवरात्राचे, आता किती वर्ष नाही आले बा. काही करावं लागलं नाही, आपोआप ती बुद्धी देणार की माझी कमळाने पूजा व्हायची झाली पाहिजे, झाली आहे. असं हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक तुमचं घर सुद्धा भगवतीच चालवते, पण आपलं लक्ष नाही राहत. मग आपला भाग्योदय असतो त्या काळात आपल्याला बरं वाटतं, भाग्योदय संपला की, पण तिने जर तुमच्यावर कृपा केली तर अभाग्यात सुद्धा भाग्य. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंताच्या घरी टाळ घणघणती. खरा भाग्यवंत की ज्याच्या घरात नामस्मरण चालतं. सर्व भूतांच्या ठिकाणी मी रजोगुणाने संभवते. रजोगुणाने लोक उन्मत्त होतात आणि शेवटी नाश पावतात. कर्म इंद्रिय हे रजोगुणाच्या साह्याने रक्षण करतात. सर्व ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी यांच्यामुळे चालतात. म्हणून या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा श्लोक तुकाराम महाराजांनी अगदी छोटा लिहिला. दुर्बुद्धी ते मना कदा न निपजो नारायणा. हे नारायणा, दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको, कारण हे शरीर स्मुक्षानं तयार झालेलं आहे. आता पर्वतराजा, पूर्वी जिला तुम्ही प्रकृती असं म्हणत होते ते प्रकृती तुला सांगते. 2 प्रकारची प्रकृती शास्त्रात सांगितली आहे. प्रकृती एक म्हणजे माया आणि दुसरी म्हणजे अविद्या. माया ही सत्वरूप असते आणि अविद्या रज आणि तम झाले. कपड्याच्या सोड्यापेक्षा भज्यांमध्ये
आपल्या खात्या सोड्यापेक्षा जर कपड्याचा टाकला तर मस्त टरटर भुकता अविद्या. पण जिभेला काय लागतं मस्त सोड्यात टाकून आले लोक आले. आता तो खाण्याचा नाही आहे तरी का. बरं हा खाण्याचा आहे का हा नाही खाण्याचा याचं ज्ञान कुठे प्रॉपर सापडत आहे. काही भेसळ होते. म्हणून गुणाने युक्त आश्रयस्थान कर. गुण हे लक्षात ठेव. कोणते गुण? सत्वगुण हा माझाच आहे. नाशा करता रजोगुण माझाच आहे आणि संहारा करता तमोगुण माझा. मत प्रसादेन माझ्या प्रसादाने सगळं होतं. म्हणून मी बिंबरूप आहे. म्हणून माझ्या कपाळी मोठा कुंकू असतो. लक्ष्मी. मी नियती आहे. मी प्रतिबिंब आहे. मी प्रतिबिंबालाच मानते. ईश्वर स्वतः सुद्धा माझा आश्रयभूत आहे. मी विश्वव्यापक ब्रह्म आहे. हे सर्वश्रेष्ठ आहे. मी सर्वज्ञ आहे, सर्वकर्ता आहे आणि सर्वांवर अनुग्रह करणारी आहे. तसेच अविद्येमध्येच प्रतिबिंब पडतं. अविद्या जी आहे त्याचं प्रतिबिंब पडतं आणि ते प्रतिबिंब आपल्याला ग्रासून टाकतं. पाहत मला अरे काय जग कुठे चाललं, तू काय करतो, इतका कुठे, तू काय धर्मराजा आहे का, जरा करणं भेसळ, लगेच तुम्ही बदलून जा. हे युग पैशाचं आहे, पैसे छपून मिळतात का असं बोलायला लागून एकदा ते तुमचं प्रतिबिंब अविद्येचं तुम्हाला चिटकलं तुम्ही लागलेच त्या मार्गाला. बिंब प्रतिबिंब. म्हणून त्यावेळेस या तिन्ही देहाबद्दलचा अभिमान बाळगू नको. काय करशील? हे जे तिन्ही देह आहे याचा अभिमान बाळगू नको. कारण या देहरूप होणाऱ्या प्राज्ञाला स्मुक्ष देहाचा अभिमान येतो. म्हणून तेजस स्थूल देहाची अवस्था विश्वात 3 प्रकारे होते. म्हणून ईश्वरी सूत्र ज्याप्रमाणे परमात्मा विराट पुरुष दाखवतो त्याचप्रमाणे मी सुद्धा विराट आहे. हे श्रेष्ठा, माझ्या शक्तीच्या प्रेरणेनं माझ्या ठिकाणी कल्पलेले असं सर्वेश्वर सगळ्या जीवांवर अनुग्रह करण्याची माझी तयारी आहे. पण जीव हा सत्वप्रधान झाला पाहिजे. काय सांगता आई साहेब? आणि म्हणून उपासाने सत्व वाढतं. शरीर तापत असू द्या पण उपासाने सत्व वाढतं. रजाचं रूपांतर तमात. आपण आता जेवढे पदार्थ आहे त्या उपासाच्या पदार्थाला तिखट आणि मीठ जास्ती लावून टाकलं असं आहे. आणि त्यामुळे काय होतं ते उपास जे आहे ना ते रजात सत्वात सापडत. आपलं भय बजरीची खीर चालेल, त्याच्यात गोड असलं तर चालेल पण त्याच्यात मीठ नाही चाललं. आणि लोक काय करतात बजरीचं पीठ करून टाकतात आणि त्याची उकळपेंडी किंवा साध्यासारखं करून टाकतात. 2 वेळा उपासाच्या दिवशी शरीरात मीठ आणि तिखट जायचं नाही. कारण ते रज सात्विक सगळं सात्विक खाल्लं की दुसऱ्या दिवशी खारट आवडतं आपल्याला. हा रसनेचा गुण आहे म्हणजे पाण्याचा जलाचा. मग हे गुण जोडतात. हे पर्वश्रेष्ठा, ज्या शक्तीला तुम्ही विराट असं म्हणता ती शक्ती मी आहे आणि तिचं नाव माया आहे. माया शक्ती देखील सुद्धा माझ्यापासून वेगळी असू शकत नाही. म्हणजे बाह्य शक्ती आणि अंतरशक्ती. जी बाह्य शक्ती आहे तीच तुमच्यात आत्मशक्ती आहे. पण आज मनुष्य आत्मशक्तीचा लुळा झाला. 252 रुपयात स्पर्श दीक्षा मिळते. षडानंद हॉल मुंबई लोकसत्तेला जायला असतं. 252 रुपये. एक शक्तिपात दीक्षेचं उदाहरण सांगतो.
मेहर बाबा नगरचे एक संत आहे. ते नाव तुम्हाला परकीय वाटत असेल पण ते संत. त्यांच्याकडे इंग्लंडहून त्यांचं नाव ऐकून एक मनुष्य आला. आता ते विदेही अवस्थेमध्ये होते आणि त्या आश्रमाला अजून नगरला आश्रम आहे. तिथे गेल्यानंतर त्याला काही अनुभव आला नाही. तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर आमच्या गुरुनी महाराजांच्या मठामध्ये तेव्हा आमचे कवीश्वर महाराज गादीवर होते. त्या आश्रमात तेव्हा आमचे महाराज दुपारची संध्या करायला चालले होते. कोणी सांगितलं बाबा परदेशातला म्हणून त्याला वरच्या खोलीत बसून दे. पाहिलं नव्हतं महाराजांनी त्याला. वरच्या खोलीत बसून दे. तो गेला आणि त्या खोलीत बसल्याबरोबर महाराज गेले. तोपर्यंत तो उठल्याबरोबर नव्हता. अरे ठीक ठीक काय नाही म्हणे. तिथे मी मेहर बाबाकडे गेलो होतो. तिथे काही नाही म्हणे. नाही मेहर बाबा आहे पण तू त्या पात्रतेचा नव्हता, या पात्रतेचा होता म्हणून इथे तुला मिळालं असं सांगितलं. मेहर बाबांना असं नाही सांगितलं की तिथे काही नाही. तिथे आहे पण तुझा भाग्य जर या जागेवर होता म्हणून मी तुला न पाहता सांगितलं त्याला वरती बसतो. अशी शक्ती पाहत. असं नसतं 200 रुपये दिले, 50 रुपये दिले, 350 रुपये दिले शक्तिपात झाला. ज्यांनी शक्तिपाठामध्ये आचार नीट नाही ठेवला त्यांना आता होत नाही, भ्रमिष्ट अवस्था प्राप्त होतो. कारण तुम्ही आचार नाही. आचारो प्रथम धर्म. तुमचा जर आचार आणि विचार बिघडला तर दिलेली शक्ती निघून जाते. जसं ट्यूबमध्ये हवा भरली थोडासा काटा लागला की कसं आहे ते गाडी पंक्चर. कसं देते तुमचा आचार विचार आणि विहार बिघडला म्हणून काही शक्तिपात घेणाऱ्या अहंकाराने भांडतच राहतात. ते पंक्चर देते. कारण त्या भगवतीने त्याला अहंकाराकडे पाठवलाय. शक्तिपाठानंतर जीव एकदम शुद्ध होतो आणि आत्मज्ञानामध्ये मग्न असतो. उड्या बिड्या काही मारत नाही तो. चिदानंद स्वरूपम शिवोहम शिव. मस्त. जसा पहिलवान कुस्ती खेळून अंग मोकळं करतो ना तसे समाधीचा आनंद भोगून मुक्त. कीर्तन करायला मिळालं की मोकळा होतो. प्रवचन करायला की मोकळं होतं. म्हणून स्वाध्याय रोज चालला पाहिजे. स्वाध्याय हा स्वतः वाचून नाही होत, ऐकावा. कारण ते मर्मावर भेटलं पाहिजे. हे पर्वतराजा मी जरी सर्व व्याप स्वरूपिणी असली तर एकमेव अशा शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याचा देहधर्म मी चालवते. त्याच्या सगळ्या आमची गुरुनी महाराज होतं ना त्यांना सगळ्या नोकरदार लोकांनी असं सांगितलं होतं की महाराज आम्ही आता सगळे जण पैसा एकत्र करतो आणि बँकेत ठेवतो, तुम्ही काहीच करायचं नाही. महाराजांनी सांगितलं मला माझ्या भाग्यावर जगू द्या, पैशावर नाही. बाकी एवढी बुद्धी आहे. नाही तर आजकाल कधी सांगितलं ना तर माझी 71,000 माझ्या भाग्याने मला जगू द्या. कारण प्रत्येक मनुष्य भाग्यानेच जगतो. असे काही श्रीमंत आहेत त्यांच्याजवळ पैसा आहे पण पोरगा नाही, पोरगी नाही, सून नाही, नातू नाही. त्यांना दुसऱ्याकडून जगावं लागतं. आपल्या भाग्याने जगा. म्हणून पूर्वीची स्त्रियांची म्हण होती. जुन्या गोष्टी का सांगतो मी तुम्हाला की ते त्या काळात सुद्धा तेवढे ज्ञानी होते, अध्यात्मवादी. आगा भुगा आणि मायवा जगा. म्हणजे जर थोडंसं उरलं मुलीला ते काय असं खाल्लं तर आपले आईबाप जास्त दिवस राहतात. आता पोरी नोटिसा देतात त्या काय जगा म्हणतील. आलं म्हणजे तुमची पैसा करता ज्या मुली नोटिसा देतील ते काय आगान भुगान जगा. जुनं गाव किती नोटिसा चालल्या. कुठे गेली हरिभक्ती.
कुठे गेल्या वाऱ्या? ज्याने जन्म दिला आहे त्याला त्रस्त काय? कुठे गेली तुमची मंत्र दीक्षा, दिव्य दीक्षा? कोण ठरते? समाजाला हे समजवा, या जन्मातले तळतळे पुढच्या जन्मात सुद्धा भोगावे. पुरावा सांगतो, कसे भोगावे लागतात. द्रौपदीच्या आश्रमामध्ये पहिल्या जन्मामध्ये दुर्वास ऋषी आले. अरे बाळा, तुझे वडील गेले आहे, तू शंकराची भक्ती दे. नाही काय करायची शंकराची भक्ती? शेवटी केले, पती दे 5 वेळा म्हणून टाकलं, 5 पती दे. मागचं प्रगट पुढच्या जन्मात पास करावं. लक्षात ठेवा, जे आपण करतो ते आता जर आपलं आयुष्य संपून गेलं तर पुढे दत्त म्हणून उभं राहिलं. ते मी काहीच केलं नाही, कसं काय माझ्या घर कोणातून कधी खाल्लं नाही हो दादा, कोणाचं काही केलं म्हणून ते मागचं आलं नाही. येतच ते सुटत नाही. भोगतो न घडे संचिता वाचून. आपलं संचित जे आहे फक्त आत्मबलाने धैर्य राहतं, मनुष्य खचत नाही. म्हणून सगळ्यात आत्मबल महत्वाचं आहे आणि ते आत्मबल भगवती देते. म्हणून ग्रहांच्या कुंडलीला सुद्धा कुंडलीत म्हटलंय. आला तयार होतो त्याला कुंडलीत म्हटलंय. शरीरामध्ये कुंडली नावाची शक्तीच आहे. इडा पिंगला या शक्त्याच आहे. म्हणून केवळ अज्ञान भेदानं, माया भेदानं जीव आणि ईश्वर असं चैतन्य भेद होतो. कल्पनेनं मनात येतो. वास्तविकता आकाश भेदरहित आहे, तसे पुरुष आणि स्त्रिया भेदरहित. घटाकाश महाआकाश. छोटा घट असला तरी त्याच्यात आकाश दिसले, मोठा ठेवला तरी आकाश दिसेल. कसं आहे, प्रत्येक घट आहे. काल सांगितलं ना, काली देवी म्हणाली, अरे वरती एक माझं रक्ताचा घट बसलाय, त्याला आण आणि खाली. भीम घाबरले, मस्त शरीर होतं. त्यावेळेस काय केवळ मायेच्या योगानं जीव अशी कल्पना करतो. कल्पना मुळीच नाही आहे. मायेमुळे ब्रह्मा विष्णू महेश वेगवेगळे झाले, नाहीतर ते सुद्धा एक आहे. कार्याकारण भावानं. म्हणून ज्या ज्या काळामध्ये ज्यांनी माझी जशी आराधना केली तशी तशी मी प्रगट झाली आणि तसे तसे रूप तुम्हाला दाखवले. मी मुळात एक आहे, 9 दिवसाची 9 झाली. म्हणून आजची आईसाहेब कालच सांगून टाकल्या, सिद्धधात्री. आज 9वी तिथी अशी असते की या दिवशी सगळी सिद्धी. कालपासून सरस्वतीचं नवरात्र सुरू झालं. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत सरस्वती पूजन आहे. म्हणून त्या दिवशी मुलांना पाठीवर सरस्वती आणि शस्त्रपूजा. या पांडवांनी आपलं सगळं शस्त्र शमी झाडावर ठेवलं होतं. म्हणून शमी झाड काय करतं, तर शमी शमयते पापम, शमी आयुष्यवर्धनम, अर्जुनस्य धनुर्धारी, रामस्य प्रियवादिनी, आदिराजा महाराजा, वनराजा वनस्पती. सगळ्या लोकांना कोणीतरी सांगितलं शमी लावा, ते सोंदड लावून लागले. शमी कळणं सुद्धा मोठं आहे, याला कळत नाही, मोठे कठीण असते. सोंदडचे काटे मोठे असतात, शमीचे अगदी छोटे असतात, पानं सुद्धा अतिशय बारीक असतात. इकडून तिकडून लावली, सगळ्या लोकांनी महादेवाला वाहून बोटी करून टाकली. झाड मोठं झाल्यावर पानं तोडायचे आहे, बुवानं सांगलं, आपण लगेच बाहेर गेले. अरे पण ते झाड किंवा सहित केलं ना. कोणतंही मोठं होऊ दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय उपयोग. त्या टाकीच्या जवळ एक आंबा वाढतोय, कोणाला आंब्याचं डख करायला लगेच मोडून घालून चाललं. किती वेळ नाही, अरे त्याला वाढू द्या विचार, तो तयार आहे, लहान आहे, मोठा झाल्यावर त्याची पानं घ्या ना. आपण व्यक्तिगत स्वार्थाकरता केव्हा केव्हा छोट्या वृक्षांचा नाश करतो. पशु पक्षीमध्ये सुद्धा मीज आहे. व्याधामध्ये, मृगामध्ये
मी क्रूर कर्मात सुद्धा आहे, कारण माझं सतही रूप आहे, रजय रूप आहे आणि कर्मरूप आहे. हे हिमालया, मी तुला देवी गीतेचा हा दुसरा अध्याय, विश्वरूप अध्याय सांगितला. असं जो कोणी माझी गीता ऐकेल, कारण ती ऐकावीच लागेल हिमालया, त्याची ती भगवद्गीता म्हणजे देवी गीता. आपल्याकडे ज्ञान हे गीता शब्द आहे आणि ते स्वरानं सांगावं लागतं, उच्च स्वरानं, अधिकारवाणीनं, आणि शब्द माणसाला भेटले पाहिजे. शब्द जोपर्यंत मर्मावर भेदत नाही तोपर्यंत ते नाही. नक्षत्रात सुद्धा मी, जसं भगवंताने सांगितलं आहे, सूर्यामध्ये मी, चंद्रामध्ये मी, तशी भगवती सांगते सगळ्यांमध्ये मी आहे. आणि जगामध्ये जेवढे शब्द आहेत ते पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक आहे. जसं जसं आपल्याला ज्ञान होत जाईल तसतशी आपल्यामध्ये शक्ती प्रगट होईल आणि त्या शक्तीनं आपल्याला भगवंताला प्राप्त करायची आहे. पण ती शक्ती प्राप्त होण्याकरता आपल्याकडे ईश्वरी भक्ती पाहिजे, ती आईसाहेबांची आणि परमात्म्याची. अंबा माता की जय. आधी आपण भजन करू, रामाला झोपू, नंतर देवीची आरती करू. सत्यगुरु राये कृपा मगते, सापडले वाटे राजा गंगा स्नाना, भोजना मागती कृपा शेर, काही कडे उपजलांतराय, राघव चैतन्य केशव चैतन्य,
Thank you.